राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आता रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे। राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असतील रश्मी शुक्ला। विशेष म्हणजे मवियाच्या काळामध्ये काही राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरलेल्या होत्या रश्मी शुक्ला यांची अखेर राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर आता नियुक्ती करण्यात आलेली आहे। नाना पटोले, संजय काकडे, संजय राऊतांसह महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांची फोन टॅपिंग केल्याचा आरोप सुद्धा या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर केला होता आणि त्याच रश्मी शुक्ला आता पोलीस महासंचालकपदी असतील। राज्याच्या मविया सरकारच्या काळात फोन टॅपिंग प्रकरणी वादात सापडलेल्या रश्मी शुक्ला आणि राज्य शासनाच्या गृह विभागानं आता या संदर्भात आदेश काढलेले आहेत की राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची आपण बातमी पाहतोय। या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा कधी होणार याची चर्चा सुरू होती, चर्चा रंगत होती आणि त्याच दरम्यान रश्मी शुक्ला यांच्या नावाची अधिकृतपणे आता घोषणा करण्यात आलेली आहे। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झालेली आहे। रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अखेर रश्मी शुक्ला यांची आता पोलीस महासंचालकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे। नक्कीच राज्याच्या गृह विभागाने काही वेळापूर्वी एक परिपत्र जाहीर केलं आणि या परिपत्रकामध्ये 1988च्या बॅचच्या ज्या IPS महिला अधिकारी आहेत रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती केलेली आहे। आपण पाहिलं की रश्मी शुक्ला यांच्यावरती वेगवेगळे आरोप होते। खरं तर महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांची फोन टॅपिंग केलेल्या प्रकरणाचा त्यांच्यावरती आरोप होता। त्याविषयी पुणे आणि मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। खरं तर रश्मी शुक्ला यांची जी कारकीर्द आहे ती एकंदरीत वादग्रस्त कारकीर्द ठरलेली आहे आणि याच रश्मी शुक्लांना आता राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती जी आहे ती नियुक्ती झालेली आहे। निश्चित आता या सगळ्या प्रकरणी अधिकृत घोषणा तर करण्यात आलेली आहे, पण रश्मी शुक्ला यांच्यावर मवियाच्या काळात मात्र अनेक आरोप करण्यात आलेले होते। मग खासदार संजय राऊत असू दे, नाना पटोले असू दे यांनी या सगळ्या प्रकरणी फोन टॅपिंगचा आरोप शुक्लांवर केलेला होता। नक्कीच राज्याच्या गुप्तचर विभागाच्या शुक्ला तत्कालीन प्रमुख होते आणि त्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारचं जे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होती त्या काळामध्ये रश्मी शुक्ला यांनी अनेक जे फोन आहेत ते टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावरती आणि त्याविषयी सुद्धा जो गुन्हा आहे तो पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आला होता। यापूर्वी देखील रश्मी शुक्ला या पुण्यामध्ये कार्यरत होत्या। पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांच्यावरती अनेक आरोप जे आहेत ते झाले होते। त्यांची एकंदरीत जर आपण कारकीर्द पाहिली ती प्रचंड वादग्रस्त कारकीर्द ठरलेली आहे आणि या सगळ्या वादग्रस्त ज्यांच्यावरती आरोप होते त्यांना मात्र आता राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्त केल्याने अनेकाच्या ज्या भुवया आहेत त्या उंचावलेल्या आहेत। निश्चित या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा झाल्यानंतर चंद्रशेखर याविषयी काही प्रतिक्रिया उमटते का? विरोधकांकडून या सगळ्या संदर्भात काही विधानं समोर आलेली आहेत का? नक्कीच काही दिवसापूर्वी ह्या नावाची जी चर्चा सुरू होती त्या चर्चेच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सगळ्या नियुक्तीला विरोधात आम्ही न्यायालयामध्ये जाऊ असं सांगितलं होतं। आता थेट त्यांची जी नियुक्ती पत्र जे आहे ते आता जाहीर झालेलं आहे। सोशल माध्यमावरती काही वेळापूर्वी ते नियुक्तीपत्र फ्लॅश झालं आणि याच्यानंतर आता पुढील जी दिशा असेल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांची दिशा किंवा काय पुढची त्यांची दिशा असणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चित चंद्रशेखर, खरं तर जेव्हा सत्तांतर झालं होतं राज्यात त्यानंतर महायुतीचं जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळी मात्र रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची बातमी समोर आलेली होती आणि त्यानंतर रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा महाराष्ट्रात बदली होईल या संदर्भात चर्चा होत असतानाच आता याविषयी अधिकृत घोषणा होतीये। बरोबर आहे। खरं तर चंद्रशेखर, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते। याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे नेते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया आहे आता यावर? असं की माझ्या माहितीप्रमाणे त्यांना 5-6 महिनेच राहिलेले आहे आणि काही DGP पद त्यांना देण्यात आलेलं आहे, महासंचालक पद, हे त्यांनी मागे काही सर्व्हिसेस यांना दिल्या आहेत का? त्यांच्यावर फोन टॅपिंग आरोप आहेत, अजूनही गुलाबा पोलीस स्टेशनमध्ये एक केस आहे, तर ह्युमन पेगासस सारखं काम केलं आहे असा त्यांच्यावर आरोप आहे आणि
फोन टॅपिंगचं काम करणाऱ्या अशा पोलीस अधिकाऱ्याला महाराष्ट्रासारख्या राज्याचं डीजीपी बनवणं हे कितपत योग्य आहे याचा निर्णय सरकारने घ्यावा. पण त्या झाल्या त्यांचं अभिनंदन. आमची ही प्रतिक्रिया आहे. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता सुषमा अंधारे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? खरं तर खासदार संजय राऊत असू दे, नाना पटोले असू दे, यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केलेले होते फोन टॅपिंग प्रकरणी, आणि आता रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी. रश्मी शुक्लाजी यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि त्या पोलीस महासंचालक झाल्यात याबद्दल काही फार मला आश्चर्याचा धक्का वगैरे अजिबात बसलेला नाहीये. कारण इथे गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी गुणवत्तेची जी व्याख्या आहे ती व्याख्या सरकार धार्जिनी तुम्ही धोरणं किती घेता यावर तुमची गुणवत्ता ठरते. मला वाटतं त्या गुणवत्तेमध्ये त्या फार परफेक्ट बसतात. त्यामुळे ह्युमन पेगासिसचे आरोप ज्यांच्यावर आहेत आणि ज्यांनी अत्यंत पक्षपातीपणाने भूमिका अदा केलेल्या आहेत आणि कायम प्रो बीजेपी भूमिका घेतलेल्या आहेत, जर एवढ्याच सगळ्या आता ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन या सगळ्या स्वायत्त संस्था जिथे सरकारच्या कच्छपी लागलेल्या आहेत, तिथे महाराष्ट्राचं पोलीस खातं अजून एक सही ठीक आहे. आम्ही आता म्हणजे न्याय आणि निरपेक्ष वगैरे अशी काही भावना सरकारकडून असेल या सगळ्या अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत. अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता, या प्रतिक्रियेकरता. न्याय निरपेक्ष वगैरे असल्या काही भावना आम्ही सरकारकडून आता व्यक्त करत नाही, अपेक्षा करत नाही या भावनांची, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. महासंचालकपदी आता रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक असतील. राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक असणार आहेत रश्मी शुक्ला. IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांचं नाव हे अग्रस्थानी होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.